प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला। अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये 4 दिवसांची पोलीस कोठडी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अटकेत असलेल्या केतकी चितळेला रबाळे पोलिसांनी आता गुरुवारी अटक केली आहे। अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यामध्ये तिच्यावर 2020 मध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। परंतु 8 महिन्यांपूर्वी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून देखील तिला अटक केलेली नव्हती। अखेर तक्रारदाराने पुन्हा मागणी केल्यानंतर गुरुवारी तिला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी ठाणे विशेष अॅट्रॉसिटी कोर्टाने केतकीला 24 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे। केंद्रानंतर आता राज्य सरकारचाही सर्वसामान्यांना दिलासा। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये झाली आहे कपात। केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिलाय। राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे। तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरामध्ये 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरामध्ये 6 रुपयांनी कपात केली। राज्यावरील भारनियमनाचं संकट हे टळलं। आयात कोळसा साठ्याचा वापर सुरू। 3 कंपन्यांसोबत 3 वर्षांचा करार। राज्यावर घोंगावत असलेलं भारनियमनाचं संकट आता दूर झालंय। विजेची वाढती मागणी आणि कोळशाचा अपुरा पुरवठा यामुळे विजेचं संकट आलं होतं। परंतु केंद्र सरकारने कोळसा आयात करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार महाजनकोने आयात कोळशाचा वापर सुरू केलाय। केंद्राच्या परवानगीनंतर महाजनकोसाठी 3 खासगी कंपन्यांनी आयात कोळशाचा पुरवठा सुरू केलाय। अदानी एंटरप्राइजेस, गांधार ऑइल रिफायनरी आणि मोहित मिनरल्स या 3 उद्योजकांकडून महाजनकोने 20 लाख टन आयात कोळशाची खरेदी केली आहे। महापौरांना सभागृह नेत्यांची निवड आणि योग्यता ठरवण्याचा अधिकार नाही। सभागृह नेता म्हणून कोणाला मान्यता द्यायची हे निवडण्याचा किंवा योग्यता ठरवण्याचा अधिकार महापौरांना नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय। महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार महापौरांनी प्रथम सत्तेत असलेल्या पक्षांपैकी कोणत्या पक्षाकडे संख्यात्मक बळ जास्त आहे हे ठरवावे आणि नंतर त्या पक्षाच्या नेत्याला सभागृह नेता म्हणून मान्यता द्यावी लागेल, असं न्यायालयानं म्हटलंय। राष्ट्रवादी सोलापुरामध्ये पालकमंत्री बदलणार का? हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करण्याबाबत विचार। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उजनीच्या पाण्याचा वाद चिघळतोय आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवून ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करण्याबाबत विचार सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी याबद्दल स्पष्ट संकेत दिल्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितलंय। वाशीमधील वृक्षतोडीला आव्हाड यांचा विरोध, कत्तल रोखण्याचे आदित्य ठाकरेंना आवाहन। नवी मुंबईतील वाशी या मध्यवर्ती उपनगरातील 390 डेरेदार झाडे विकासाच्या नावाखाली तोडण्याचे बेत महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत आखले जात असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी या निर्णयाविरोधात ट्विटर हल्ला चढवत अशी झाडं कापणं म्हणजे पाप ठरेल अशी भूमिका घेत या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना साथ घातली आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये। प्रकाश आंबेडकरांचे राज्य सरकार आणि न्यायालयाच्या कामकाजावरही ताशेरे। सध्या देशात वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा हा गाजतोय आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। मात्र अशा प्रकारचे विनाकारण वाद सर्वोच्च न्यायालयाने उकरून काढू नये अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। ॲडव्होकेट आंबेडकर हे आज अमरावतीमध्ये वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रकार परिषदेतून केंद्र आणि राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही ताशेरे ओढलेत। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही। आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 2 आठवड्यात सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते। न्यायालयाच्या या भूमिकेवर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, देशामध्ये संविधानाप्रमाणे वागायचं नाही असं ठरवल्याचं दिसत आहे, असं आंबेडकर यावेळी म्हणालेत. 5 दिवसांनंतर चोरट्यांची बँकेमध्ये पुन्हा एंट्री. यवतमाळात बँकेचा हलगर्जीपणा होतोय का? शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनलाईन परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा 5 दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडून तब्बल 4.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा काल पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बँकेत प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केलाय. मात्र लॉकर उघडण्यात अपयश आल्यानं चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 5 चोरटे कैद झालेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता शहर ठाणेदार नंदकुमार पंत, LCBतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवून संभाजीराजे कोल्हापूरकडे रवाना झालेत. संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंनी पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. बातमी आहे औरंगाबादमधून. 21 मे रोजी शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात एकतर्फी प्रेमातून सुखप्रीत कौर उर्फ कशिश प्रीतपाल सिंग ग्रंथी हिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. आरोपी शरण सिंग सेठी हा तरुणीचा खून करून फरार झाला होता आणि त्याला आज नाशिकच्या लासलगावमधून ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान मृत तरुणीसाठी औरंगाबाद शहरामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आले. संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होणार नवनीत राणा, मांडणार आहेत आपली बाजू. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर अटक आणि परिणामी अमानुष वागणूक या आरोपांप्रकरणी महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा सोमवारी लोकसभेच्या संसदीय विशेषाधिकार या समितीसमोर हजर होणार आहेत. देशातील शेतकऱ्यांच्या अवस्थेला केंद्र सरकार कारणीभूत आहे. केंद्राच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याची टीका शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. श्रीरामपूरला न्यायालयीन कामकाजासाठी आले असता ते बोलत होते. तर राज्यासह देशातील अनेक भागामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी. राज्यातल्या अनेक भागांमध्ये आता मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर, सांगली, अहमदनगर यासह अनेक भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण झालाय. दरम्यान आजही राज्यातील काही भागात मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका संगीता साचित यांचं निधन झालंय. गायिका संगीता साचित यांचं आज तिरुवनंतपुरम इथे निधन झालंय. मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये 200हून अधिक चित्रपट गाणी गायलेल्या गायिका संगीता साचित यांचं रविवारी म्हणजेच 22 तारखेला तिरुवनंतपुरम इथे निधन झालंय. त्या 46 वर्षांच्या होत्या. संगीता या किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. केरळच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांनी त्यांच्या आकस्मिक निधनावर शोक व्यक्त केलाय. प्रेक्षक हो, आज दिवसभरातील राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झाला आहे. मात्र अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.